हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजे न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज, साधा ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित समजलंच आहे. खूप मैत्रिणींची कमेंट होती की आम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे आणि आपण त्याचा पुढचा भाग म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याची आपण थेरी लिहून घेणार आहोत आणि थेरी समजून त्याचा डायग्राम आपण वहीवर काढून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला अगदी व्यवस्थित असं समजून सांगितलेलं आहे कटोरीचा ब्लाऊज, साधा ब्लाऊज. आणि व्यवस्थित जर तुम्ही थेरी समजून घेतलं ना तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, कारण प्रत्येक ड्रेसची थेरी आपण लिहायलाच पाहिजे. ड्रेस, ब्लाऊज, 1 पीस, 2 पीस आपलं हे बघा. आता मी तुम्हाला इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवणार आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज झाल्यानंतर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि संपूर्ण शिलाई ती पाहणार आहोत आपण. आणि आता आपण त्याच्या आधी बघूया प्रिन्सेस कटची थेरी आणि थेरी समजून आपण वहीवर त्याचा डायग्राम काढून घेणार आहोत. आणि एकाच व्हिडिओमध्ये मला तुम्हाला पेपर कटिंग दाखवता येणार नाही, म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न्यूजपेपरवर त्याची म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा डायग्राम म्हणजे आपण थेरी जी लिहून घेतली, आपण डायग्राम काढून घेतलेला आहे, तो डायग्राम आपण न्यूजपेपरवर काढून तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यावर मी तुम्हाला समजवणार आहे न्यूजपेपरवर आपण त्याचा जर डायग्राम काढून घेतला मग त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीस कटिंग करून प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवतात ते पाहणार आहोत. चला ब्लाऊजची थेरी आणि डायग्राम समजून घेऊया. स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासमध्ये जे शिकवलं जाईल अगदी मोफत हा शिवण क्लास आहे, मोफत आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा आहे. पूर्ण स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास कंप्लीट झाल्यावर. आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास कंप्लीट करायचा असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा क्लास अगदी फ्री आहे. आणि हाच क्लास जर आपण संपूर्ण फॅशन डिझायनिंगचा क्लास करायला गेलं तर 1 ते 1.5 लाख रुपये आपल्याला क्लासेसची फी भरावी लागते. माझ्या चॅनलवर तुम्हाला हा क्लास अगदी मोफत उपलब्ध आहे, म्हणून तुम्ही याचा नक्की फायदा करून घ्या. चला मग करूया आपण सुरुवात थेरी आणि डायग्रामसाठी. स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची थेरी आणि संपूर्ण कटिंग आणि ब्लाऊज शिलाई आधी आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजची थेरी समजून घ्यावी लागेल आणि आपण थेरीसुद्धा लिहून घेऊया, कारण थेरी लिहून घेतली ना तर आपल्याला पुढे अडचण येत नाही. म्हणजे आपण थेरीवरून अनेक प्रकारचे प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे वेगवेगळ्या साईजचे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून शिवू शकतो. त्याच्यासाठी आपण थेरी समजून घेऊया. थेरी समजण्यासाठी आधी मी इथे तुम्हाला थेरी लिहून दाखवणार आहे. आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा जे समजलं नसेल त्याच्याबद्दल. प्रिन्सेस कटची थेरी मी वहीवर लिहिलेली असणार, तरीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची थेरी देईल तुम्हाला. करूया आपण सुरुवात स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. आज आपण प्रिन्सेस कटची थेरी बघणार आहोत. थेरी जर आपण समजून घेतली तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण अगदी व्यवस्थित कटिंग करून शिवू शकतात. आधी थेरी मी लिहून दाखवते, समजून सांगते थेरी, आणि थेरी वाचून तुम्हाला डायग्रामही त्याचं मी दाखवते कशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा डायग्राम काढायचा तेही बघूया. प्रिन्सेस कट ब्लाऊजची थेरी लिहून घेऊया आणि थेरीसुद्धा समजून घेऊया. थेरी समजून आपण त्याचा डायग्रामही आपण काढून घेणार आहोत, म्हणजे तेही मी तुम्हाला व्यवस्थित समजून देणार आहे की प्रिन्सेस कटचा डायग्राम कसा काढतात आणि कशा पद्धतीने समजून घ्यायचे. त्याच्या आधी आपल्याला थेरी समजून घ्यावी लागेल प्रिन्सेस कटची. चला मग बघूया. आपण ब्लाऊज असं लिहून घेतलेलं आहे. आता आपण त्याची थेरी लिहून घेऊया खाली. आपण साधा ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊजला थेरी कशी लिहून घेतली त्याप्रमाणे काही थेरी तशा पद्धतीची आहे. म्हणजे मापं टाकताना आपण उंची, शोल्डर हे घेतो, त्या पद्धतीने आपल्याला इथे थोडी थेरी लिहून घ्यावी लागेल. आणि नंतर प्रिन्सेस कटची खाली आपण थेरी समजून घेऊ. 0 ते 1 ब्लाऊजची उंची, प्लस 1.5 इंच
जास्त घेणे. 0 ते 2 0 ते 2 मुंडागेर मुंडागेर छाती जर 32 34 असेल तर 5.5 इंच ठेवणे. किती? 5 इंच ठेवणे. 2 ते 3 कारण काय आहे ना, हा मार्कर पेन आहे ना, मग इकडच्या साईडला त्याचं हे बघा अशा पद्धतीने इथे पाठीमागे त्याची शाई लागलेली आहे, म्हणून मी हा पेन घेते. 2 ते 3 या पेनाने तुम्हाला व्यवस्थित दिसेल. 2 ते 3 छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच जास्त घेणे. 2 ते 3 3 ते 4 चौकोन पूर्ण करा. व्यवस्थित समजून घ्या. 0 ते 5 शोल्डरचे हाफ घेणे. 5 ते 6 सरळ लाईन काढणे. 0 ते 7 2.25 इंच घेणे. 0 ते 8 मागचा गळा घेणे. आपल्या आवडीप्रमाणे गळा. इथे आपला 7 नंबर आहे. 0 ते 7 0 ते 8 मागचा गळा घेणे. 0 ते 8 गळ्याचा आकार देणे. 5 ते 10 अर्धा इंच घेऊन शोल्डर उतार घेणे म्हणजे तिरकस घेणे. 5, 10, 3 मुंड्याचा आकार देणे म्हणजे मुंड्याचा आकार देणे म्हणजे आतील आणि बाहेरील आकार देणे. आतील आणि बाहेरील. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ते बाहेरील. इथे झाला आपला हा मागचा भाग म्हणजे प्रिन्सेस कटसाठी आपण हे मागच्या भागाचा डायग्राम लिहून घेतला. पाठचा भाग झाला. हा झाला मागचा भाग म्हणजे बॅक साईड. हा झाला मागचा भाग म्हणजे आपला हा बॅक साईड झाला. आता पुढचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. लिहूया आपण पुढचा भाग. 0 ते 9 पुढचा
गळा घेणे, जेवढा आपल्या गळ्याची लांबी असेल त्याप्रमाणे गळा घेणे. 0 ते 9 पुढचा गळा घेणे आपल्या आवडीप्रमाणे. आपल्या आवडीप्रमाणे गळा ठेवणे, गळा म्हणजे घेणे. 7 ते 9 पुढच्या गळ्याचा आकार द्या, पुढचा गळ्याचा आकार देणे. ते प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ही थेरी पाठचा भाग आपल्याला काढता येतो, पण पुढचा भाग समजला ना तर मग काही अडचण येणार नाही तुम्हाला. 7 ते 11 प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी शोल्डरपासून 10.5 इंच घेणे. किती? 10.5 इंच घेणे. 11 ते 12 4 इंच घेणे. 4 इंच घेणे. हे व्यवस्थित समजून घ्यायचं. ज्यावेळेस मी तुम्हाला डायग्राम दाखवेल ना, या थेरी वाचून डायग्राम कसं करतात ते व्यवस्थित समजून घ्यायचं. प्रत्येक साईजची याच्यावरून तुम्ही प्रत्येक साईजची प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात. काय लिहिलं आपण इथे? 11 ते 12 4 इंच घेणे आणि 11 ते 13 खाली बरोबर 4 इंच घेणे. 13 ते 14 2 इंच घेणे. व्हिडिओमध्ये बाहेरचा आवाज येत असेल, कारण माझे क्लासेस मेन मार्केट असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा आवाज, गाडी वगैरे, बाईक, इतर लोकांचा आवाज येतो. 13 ते 14 2 इंच घेणे. आता 13 ते 15 खाली 13 ते 15 1 इंच घेणे. आणि प्रत्येक ब्लाऊजची थेरी वेगवेगळी असते. प्रिन्सेस कटची वेगळी असते, साधा ब्लाऊजची वेगळी असते, कटोरी ब्लाऊजची वेगळी असते, हायनेक ब्लाऊजची वेगळी असते. म्हणजे वेगवेगळी थेरी. तुम्ही जर असं कंटिन्यू स्टेप बाय स्टेप गेले ना, तुम्हाला प्रत्येक याची मी थेरीसहित समजून सांगणार आहे. 15 11 6 प्रिन्सेस कट चा आकार द्या. 11 ते 14 प्रिन्सेस कटचा आकार द्या. प्रिन्सेस कटचा आकार द्या. इथे आपली थेरी कंप्लीट झाली. मी ब्लाऊजची थेरी दिली, प्रिन्सेस कट ब्लाऊजची थेरी दिलेली आहे. आणि बाईची थेरी ती आपली एकच असते. आधी जी आपली बाईची थेरी झाली आहे ना, साध्या ब्लाऊजमध्ये, कटोरी ब्लाऊजमध्ये, तीच थेरी बाईची याला लागेल. आपण फक्त इथे ब्लाऊजची थेरी लिहून घेतली. वैवर डायग्राम आधी समजून घेऊया. त्याच्या वैवर डायग्राम समजल्यानंतर मग आपण त्याचा न्यूजपेपरवर डायग्राम समजून घेणार आहोत. हे बघा, थेरी माझी ह्या साईडला गेली, कारण तुम्हाला डायग्राम व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून मी आता हे असं ठेवून घेतले. मी इकडे एक एक लाईन वाचून मी इथे डायग्राम काढणार आहे. ब्लाऊजची उंची आपले जशी उंची असेल, ज्याप्रमाणे उंची असेल, 13 14 15 आपण इथे घेतली आहे 14. छाती 32 घ्या, 34 घ्या, तुम्हाला म्हणजे तुमची जी साईज असेल त्याप्रमाणे. पुढचा गळा
7. मागचा आपल्या आवडीप्रमाणे 9 इंच घ्या, 10 इंच घ्या, त्या आपल्या आवडीप्रमाणे. कमर घेर 30. शोल्डर मी ते 5.5 करते, कारण 5.5 असं घेतलं कारण आपल्याला हाफ करावं लागतं ना, म्हणून मी ते शोल्डर 5.5 समजून घ्या. 11.5चं शोल्डर असेल तर आपण इथे हाफ केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे अर्धा इंच मायनस करून टाकायचं. प्रिन्सेस कट ब्लाऊजचा डायग्राम काढून दाखवते, व्यवस्थित समजून घ्या. 0 ते 1 ब्लाऊजची उंची प्लस 1.5 इंच जास्त घेणे. ब्लाऊजची उंची किती? 14. 14मध्ये आपण किती मिळूया? 1.5 इंच. किती झाली मग आपली उंची? झाली आपली 15.5. 14 प्लस 1.5 15.5. ही मी इथे उंची घेतली. नंबर द्यायचा बरं, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. इथे 0 आणि 1 मी पहिली ओळ वाचून घेतली. आता दुसरी 0 ते 2 मुंडा घेर. छाती जर 32 34 असेल तर 5.5 इंच ठेवणे. किती मुंडा घेर किती घ्यायचा आहे? 32 छातीला 5.5. आपली छाती किती छाती आहे? इथे 32. आपण किती घेणार आहोत इथे? 5.5. किती घेतली? 5.5 इंच. मुंडा मी ते किती घेतला आहे? 5.5 इंच. नंबर काय देणार आहे मी ते? 2 देणार. पाठचा भाग आपण कसा काढतो, डायग्राम कसा काढतो, सेम त्याचप्रमाणे आपण इथे मागचा भाग इथे काढून घेणार आहोत. आपण 2 ते 3 छातीचा चौथा भाग. छाती किती आहे? 32. 32चे 4 भाग किती झाले? 8 झाले. 8मध्ये आपल्याला किती टाकायचे? 1.5. म्हणजे आपले घडी किती? छातीचा भाग चौथा भाग किती झाला? 8 झाले आणि त्याच्यात प्लस 1.5 केले, म्हणजे आपले हे किती झाले? घडी ही 9.5ची. किती घेतले मी इथे? 9.5. इथे 9.5 घेतले. 2 ते 3 3 ते 4 चौकोन पूर्ण करा, म्हणजे आपण इथे चौकोन पूर्ण करणार. खाली पण आपण किती घेणार? 9.5. मी इथे हा बॉक्स तयार करून घेतला. नंबर काय दिला मी इथे? 4 नंबर दिला. 5 शोल्डर घ्यायचे. शोल्डर किती आहे आपली? 5.5. इथे मी शोल्डर घेतली 5.5 इंच. नंबर पण दिला मी. नंबर आपण का देतो? समजण्यासाठी. एकदा आपल्याला कळलं की इथून इतकं असं घ्यायचं, इथून इतकं असं घ्यायचं, तर आपण नंबर नाही दिले तरी चालतात. आणि 5 ते 6 सरळ लाईन काढणे. आता मी इथेही सरळ लाईन काढून घेतली अशी. 5.5 आहे ना आपला मुंडा. आता इथे मी नंबर काय दिला? 6 नंबर दिला. 0 ते 7 2.25 इंच घेणे रुंदी असते. आता इथून मी हे 2.25 इंच घेतले गळा रुंदी. नंबर काय दिला मी ते? 7 नंबर दिला. आणि 0 ते 8 मागचा गळा घ्यायचा आहे. 0 ते 8 आपल्याला इथं काय घ्यायचं आहे? मागचा गळा घ्यायचा आहे. मागचा गळा किती आहे? किती आहे मागचा गळा? 9 इंच. मी इथे मागचा गळा घेत नाही आहे. मी फक्त इथे तुम्हाला पुढचा भाग दाखवणार आहे. मागचा गळा घ्यायची आपल्याला इथे आवश्यकता नाही आहे. इथे फक्त बाहीचे आपण आकार देणार आहोत. मागचा मुंड्याचा आकार आणि पुढचा मुंड्याचा आकार. इथे फक्त आपण पुढचा गळा घेणार आहोत. तरीसुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवते. 0 ते 7 2.25 इंच घेतले आणि 0 ते 8 मागचा गळा घ्यायचा. इथून आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे आणि 7 ते 8 गळ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणजे मागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे मी गळा घेतलेला नाही, समजून घ्या. इथे आता आपण काय करणार आहोत? 5 ते 10 अर्धा इंच घ्यायचा आहे. किती? अर्धा इंच. मागच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे आपला असा डायग्राम. अर्धा इंच घेऊन काय करणार आहे? 10 ते 7 अशी लाईन जोडणार आहे, म्हणजे शोल्डर आपण खाली डाऊन करतो, म्हणजे उतरत नाही शोल्डर. आणि 5 10 3 मुंड्याचा आकार देणे, आतील आणि बाहेरील आकार देणे. हे बघा, असा आपल्याला इथून आकार द्यायचा आहे आणि आतला आकार द्यायचा आहे. आतला आकार देण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं इथे 1.5 इंच आत घ्यायचं. किती? 1.5 इंच आत घ्यायचं. 1.5 इंच आत घेऊन अशी सरळ लाईन काढायची, म्हणजे आपले आकार हे व्यवस्थित येतात. आणि वरूनसुद्धा इथून इतकं अर्धा इंच घ्यायचं. अर्धा इंच घेऊन असा आकार द्यायचा. हे बघा, म्हणजे काय असतं ना, फुगा येत नाही ब्लाऊजला. फुगा येत नाही. काखेत फुगा येतो ना, खूप असं कपडा गोळा होतो तिथे. जर तुम्ही इथे आकार व्यवस्थित नाही दिला ना, तर मग तुमचं ब्लाऊज इथे खराब होतं. बोलतात ना, बायका बोलतात की आपलं ब्लाऊज इथे फुगा येतो आहे असं बोलतात ना, तर त्याच्यामुळे इथे आकार जर तुम्ही व्यवस्थित दिला नाही तर फुगा येतो. इथे आपले दोघं आकार तयार झाले. आता डायरेक्ट काय म्हटलेलं आहे, इथे आपला हा मागचा भाग कंप्लीट झाला. जर आपण इथे गळ्याचा शेप दिला असता तर मागचा भाग आपला इथे कंप्लीट झालेला आहे. समजून घ्या, आपण इथे गळ्याला आकार दिलेला आहे मागचा. इथे आपला हा आकार
कंप्लीट झालेला मागचा भाग कंप्लीट झालेला. आता पुढचा भाग करूया. पुढचा भाग करण्यासाठी काय म्हटलेलं आहे, 0 ते 9 पुढचा गडा घेणे. किती काय घ्यायचं आपल्याला, आपण डायरेक्ट इथे पुढचा गडा घेऊ. पुढचा गडा आपला किती आहे, 7 इंच. आपण इथे गडा घेऊया 7 इंच. किती, 7 इंच. तयार गडा हा 7 इंचाचा आहे. नंबर काय देणार आहे मी, ते 9 नंबर देणार आहे. दिला मी इथे 9 नंबर पुढच्या गळ्याला. आता 7 ते 9 पुढच्या गळ्याचा आकार देणे. आता इथं काय केलेलं आहे, आपण 2.25 इंच घेतलेलं आहे, तर खाली पण आपण 2.25 इंच घेऊ. किती, 2.25. मी तुम्हाला इथं गळ्याचा आकार दाखवते. आपण हा बॉक्स करून घेऊया गळ्याला आकार देण्यासाठी, हो की नाही. इथे मी आकार दिला हा. आता आपल्या आवडीप्रमाणे गळा घ्यायचा. कुठली डिझाईन घ्यायची, पुढे मटका घ्यायचा आहे, पान गळा घ्यायचा आहे, आपल्या आवडीप्रमाणे. हां, आता इथे आपण देणार आहोत पानगड्याचा आकार. झाला पुढचा गळा तयार. आता काय म्हटलेलं आहे, 7 ते 11 म्हणजे हे बघा 7 ते 11 प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी शोल्डरपासून 10.5 इंच घेणे. 10.5 इंच घेणे, कारण आपली छाती 32 असल्यामुळे आपण किती घेणार आहोत, 10.5 इंच. किती, शोल्डरपासून 7 पासून ठेवायचं आहे, लक्षात घ्या. 10.5 इंच. मी 10.5 इंचावर इथे फक्त निशाण मारून घेते 10.5वर. नंबर आपल्याला इथं काय द्यायचं आहे, 11 नंबर द्यायचा आहे. किती, म्हणजे इथून 11 ते 12 इथून आपल्याला किती इंच घ्यायचं आहे, 4 इंच. आता मी शोल्डरपासून घेतलं ना, आपल्या शोल्डरपासून 4 इंच नाही आहे, इथे 2.25 इंच आहे ना. आपल्याला इथून बरोबर असं 10.5 जिथे येतं ना 10.5 उंची, इथे हे बघा इथून असं 10.5वर मी तर फक्त असं निशाण लावून घेतलेलं आहे. पण आपल्याला मोजायचं इथून आहे, किती, 4 इंच. 4 इंच मोजून घ्यायची. 10.5चे म्हणजे 10.5ची इथे बघा, इथे आपलं हे 10.5ची लाईन इथे आहे. मी इथं टिक केली होती, पण 10.5 आपलं ही 10.5ची लाईन आणि हे 4 इंच. हे बघा इथे 4 इंच झाले. किती झाले, मी असं हे करून घेते इथे समजण्यासाठी तुम्हाला. इथून मी किती घेतलं, 4 इंच घेतले. नंबर काय देणार आहे मी इथे, 12 नंबर देणार आहे. हे काय आहे, 11 ते 12 किती, 4 इंच घ्यायचे आहेत आपल्याला. छाती जर 32 किंवा 34 असेल ना, तर आपण इथे 4 इंच घ्यायचे प्रिन्सेस कटसाठी. 11 ते 13 खाली बरोबर 4 इंच घ्यायचे. इथून आपल्याला किती घ्यायचं आहे, थेरी लिहिलेली आहे ना, थेरी वाचून केलं ना, तुमचा डायग्राम बिलकुल चुकणार नाही. इथे घेतला आपण. आता नंबर काय देणार आहे मी, इथे 13 नंबर देणार आहे. 13 नंबर दिल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, इथे 13 ते 14 काय म्हटलेलं आहे, 13 ते 14 2 इंच घेणे. म्हणजे इकडून आपल्याला किती घ्यायचं आहे, 2 इंच घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. 2 इंच. 13 ही 13ची इथे नाही ना, 13 इथून आपल्याला 2 इंच घ्यायचे. इथे मी नंबर काय देणार, इथे 14 नंबर देणार. हे नंबर का देते, तुम्हाला समजण्यासाठी. आणि 13 ते 15 1 इंच घेणे. इथून इतकं 1 इंच इतकं समजून सांगितलेलं आहे तुम्हाला, की तुम्ही अगदी लवकर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकणार, हे लक्षात घ्या. इथे आपण काय घेणार, 1 इंच घेणार. मी इकडे 1 इंच घेतले आणि इकडे 2 इंच घेतले, म्हणजे आपला हा टक्स कितीचा झाला, 3 इंचाचा झाला, हे लक्षात घ्या. झाला की नाही बरोबर, 3 इंच. या साईडला मी 2 इंच घेतले आणि इथून इकडे 1 इंच घेतलं. आपण ही लाईन जी आहे ना, हे बघा इथून ही लाईन, ही जी मधली आहे ना आपली 13 आणि 11 हिला 13 आणि 11 ही लाईन आपण अशी जोडून घेऊया. जोडून झाल्यानंतर इथे आपण 1 इंच घ्यायचं वरती. किती, 1 इंच घ्यायचं वरती. इथे 1 इंच मी वरती घेतलं, म्हणजे आकार देण्यासाठी. हां, प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी. मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट होते की तुम्ही प्रिन्सेस कटची थेरी दाखवा मॅडम. मी तर प्रिन्सेस कटची थेरी आपल्याला दाखवणारच होती, कारण आपला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास चालू आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाउज, ड्रेस आणि 1 पीस म्हणजे इतर सगळं काही तुम्हाला शिकवणार आहे स्टेप बाय स्टेप क्लासमध्ये. आणि वेगवेगळे प्रकारचे बाह्यांचे डिझाईन, बाहींची थेरीसुद्धा आणि ड्रेस कटिंगसुद्धा, हे सर्व काही तुम्हाला आपल्या या चॅनलवर शिकायला मिळणार आहे.
चला आकार देऊया. हा आकार असा द्यायचा आहे बघा. इथून आपण मी डॉट करून घेते आधी. व्यवस्थित असा आपल्याला इथे गोल राऊंड असा द्यायचा आहे. वही फिरून घेते मी. इथे मी आकार दिला हा. आणि ह्या साईडला आपण इथून बघा 13 ते 14 2 इंच घेणे आणि 13 ते 15 इथे 15 नंबर द्यायचा आहे. आपण 15 ते 11 इथे जॉईन करून घेणार आहोत. हे बघा असं. आणि हा आकार द्यायचा आहे आपल्याला इकडचा. आकार तयार झाला. ठेवता आलं नाही मला, थोडं साईडला झाल्यामुळे इथे मी डार्क करून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण हे बघा इथे 1 इंच खाली वाढून घेणार आहोत. किती? 13च्या खाली आपण 1 इंच वाढून घेणार आहोत. मी खाली इथे थेरीमध्ये लिहिलं नाही. इंच वाढून घेणार आहोत. 1 इंच वाढून इथून आता ही लाईन आपण अशी जोडून घेणार आहोत. हे बघा इथून आपण ही अशी जोडून घेणार आहोत. म्हणजे अगदी व्यवस्थित आपला असा हा प्रिन्स कट ब्लाऊज व्यवस्थित बसतो. तेराच्या खाली 1 इंच वाढवून घेणे. या ठिकाणी डार्क झालं ना, म्हणजे मला मिटवता आलं नाही. पेनाने करत होती ना, म्हणून तुम्हाला मी इथे व्यवस्थित दाखवून देते, म्हणजे कसा आकार दिसेल. इथून आपण 4 इंच घेतलेला आहे. हे तर तुम्ही बघितलंच. इथे घेऊन आपण हा इथे बॉक्स तयार करून घेणार आहोत. इथे मी बॉक्स तयार करून घेतला आणि इथून 2 इंच घेतले. किती? 2 इंच सांगितलेत ना, 2 इंच इथे आणि या साईडला 1 इंच घ्यायचं आहे. हे बघा इथून 1 इंच. ही 1 इंचाची लाईन आपल्याला इथे मिळवायची. कुठे? इथे अशी. आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे. असा व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आपल्याला. प्रिन्सेस कट ब्लाऊजचा डायग्राम इथे कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ मोठा होतो म्हणून आपण पुढच्या भागात याच्यात आपल्याला पूर्ण सांगता येत नाही, कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो. आपण पुढच्या भागात याचा डायग्राम बघूया, म्हणजे न्यूजपेपरवर याचा डायग्राम कसा काढायचा आणि ब्लाऊज कटिंग कसं करायचं आपण ते संपूर्ण बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याची थेरी व्यवस्थित लिहून घ्या आणि डायग्राम समजून घ्या.